गणपती बाप्पा मोरया. वेलकम वेलकम टू अंकिताज होम. तुम्ही इकडे बसा रे, ड्रॉइंग करा. तिकडे बसू द्या. हे कंप्लीट झाले. आम्ही आलो, तुला कसं वाटतंय? हॅलो काका. तसाच असतो नीर डोसा. ते लोक भांडताय. आम्ही आता फायनली पोहोचलोय परेलला. गौरी शंकर मधून मिठाई घेतली आणि आता चाललोय सगळ्यात मोस्ट अवेटेड गणपती बाप्पाच्या दर्शनाला. चला. सो येस, फायनली परळचा लंबोदर आमच्या शृंखला मॅडमच्या घरी. हे आहेत सागरजी. चला ए चला. हो येस, आमचा मंगळागौरचा ग्रुप आहे. मंगळागौर फेमस आहे. ह्यावेळी मोठी वाटते ना मूर्ती मागच्या वेळेपेक्षा. सागर दादा पण आले इकडे. सत्कार जमतंय.
डमडमडमडमडमडमरुवाला पार्वतीपती कैलासवाला साधारण 1.5 तास आरती होती. 1.5 तासाची आरती अटेंड केल्यावर मग आम्ही सालाबाद प्रमाणे आधी पोहोचलो अंकिताकडे. अंकिता म्हणजे जी शृंखलाच्या बिल्डिंगमध्ये राहते आणि तिच्याशी पण छान ओळख आहे. तिच्या लग्नाला वगैरे पण आपण गेलो होतो, म्हणजे मी गेले होते, तुम्हाला ब्लॉगमधून नेलं होतं. अंकिताच्या घरी तिच्या भावाने यावर्षी मुंबई ते शिर्डी पदयात्रा जी असते ना, त्यातल्या प्रत्येक स्टॉपचा म्हणजे जिथे जिथे हॉल्ट असतो त्या ठिकाणचा असं मिळून हा देखावा केला होता. आणि मूर्तीच्या मागे, गणपतीच्या मागे साईबाबांना सुद्धा म्हणजे त्यांचा सुद्धा फोटो होता. त्याच्यानंतर शृंखलाच्या सासरी गेलो. देवगडकरांचा राजा जो यंदा स्वामींच्या स्वरूपामध्ये होता आणि सुंदर डेकोरेशन इथे सुद्धा केलं होतं. तिथे दर्शन घेतलं, जेवलो आणि जेवल्यावर मग शृंखलाच्या माहेरी म्हणजे नायिकांकडे गेलो. तिथे सुद्धा इतकी सुंदर मूर्ती होती, गणपती बाप्पा इतके छान दिसत होते. आणि गौरीच्या दिवशी नव्हतो गेलो, त्यामुळे गौरी नाही यंदा, पण मागच्या वर्षी मी तेही कव्हर केलं होतं. अशी सगळी दर्शन घेऊन अशा पद्धतीने गणपती दर्शन झालेलं आहे. सगळे भाविक गण दमले आहेत आणि आता प्रसादाच्या पिशव्या घेऊन आम्ही निघालोय घरी. श्रूकडे जेवण वगैरे पण झालं, अर्थात मी त्या क्लिप्स जोडल्या असतील. तर वाजले आहेत 11 वाजून गेले आहेत आणि बघू 12 सव्वा 12 होतील मला पण घरी जायला. सो येस, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणखी नवीन नवीन ब्लॉग येतील ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय द वे, याच तो जो बॅलन्सिंगचा राजा जो आहे ना, परळचा सम्राट, तो पण इथेच आहे. त्याच्यामुळे आमचा मगाशी प्लॅन होता तिथे जाण्याचा, पण तिथे साधारण 20 रुपये पास वगैरे घेतात. तर म्हटलं राहू दे. त्याच्यामुळे म्हणजे मी ती वेगळी स्टोरी आहे, ती नंतर कधीतरी शॉर्ट्समध्ये वगैरे सांगेन. चला हां, तर येस, चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.